दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या भेटला येतोय. पहिल्या सामन्यात विजय मिळवलेला संघ अर्थात आझाद 11 खेरणे टीम आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत नुकताच दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवलेला या घरचा संघ अर्थातच प्रियदर्शनी बेलापूर. दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये नेमकं काय घडणार आहे हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या सत्रामध्ये या संपूर्ण मॅचमध्ये टार्गेट किती असेल, काय घडतील घडामोडी हे ऐकण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे सहकारी वाशीगावचे युवा समालोचक राहुल राठोड यांच्याकडे. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. टेरेस बॉईज टेरेस ग्रुप यांच्या वतीने आयोजित केली क्रीडा स्पर्धा आई गोवर्धनी माता चषक 2025. थँक्यू सो मच हर्षदजी मडवी सरांचा आवाज आपण ऐकलात. खूप चांगलं समालोचन आपण ऐकलात. मागच्या मॅचमध्ये काय सामना रंगलाय, अखेरच्या मुमेंटपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत. क्रिकेटमध्ये मित्रांनो क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला रंग बदलणाऱ्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेट आपण पाहिलात मित्रांनो, 1 बॉलमध्ये 6 धावा, तर कधी देखील 6 बॉलमध्ये 1 रनही डिफेंड झालेले आहेत. क्रिकेटमध्ये असे अनेक कारनामे झालेले आहेत मित्रांनो आणि अनेक घडामोडी झालेल्या आहेत. या क्रीडांगणावरती देखील हा कारनामा इथे रचला आहे. पहिल्या दिवशी 1 बॉलमध्ये 6 धावा चेस करण्याचा कारनामा या बेलापूर गावाच्या खेळाडूने केलाय. ऋषी म्हात्रे स्वतः आयोजक म्हणून खेळत असतो. सातत्याने या खेळपट्टीचा सराव त्या खेळाडूला असतो आणि तो सरावाचा पुरेपूर वापर करून तो षटकार ठोकलाय. रुची म्हात्रेसाठी तो शेवटच्या बॉलवरती जो षटकार ठोकला, तर बेलापूर गावाची पहिली बाईक ज्या खेळाडूने नेली आहे त्या खेळाडूकडून 2222 रुपयाचं पारितोषिक विराजजी पाटील यांच्या माध्यमातून दिलं जातोय. चला, ग्रीन सिग्नल ओपन झालं. लेट्स प्ले. दोन्ही टीमने एक मॅच जिंकलेली आहे. आता पाहू शकाल एका बाजूला सेर तर एका बाजूला सभा सेरी. लेट्स प्ले. पहिला बॉल, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये साहिल दिवेकर. पहिला बॉल पाहू शकाल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे, अगदी मधोमध सापडली आहे. पंचांचं बोट आकाशावरती. साहिल दिवेकरला परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला मासा जाळ्याला अडकलाय. गोल्डन डकचा शिकार शून्यावरती परतलाय. साहिल आज नाराज झालाय मित्रांनो, पहिल्या सामन्यापासून नाराजी व्यक्त करतोय. आपण पाहू शकाल शॉट सिलेक्शन थोडासा खराब होतोय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी मधोमध सापडलाय. काय बॉल, अगदी बॉलची पिचिंग आपण पाहिली. खूप चांगला बॉल हाताळला गेलाय. इंदलला पाहू शकाल काय गोलंदाजी होते. खैरने प्रीमियर लीग या खेळाडूने अक्षरशः गाजवली आपल्या बॉलिंगच्या जोरावरती. इंदर असेल, कैफ असेल. कैफ वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. इनाईट नंबर 3 मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती कौस्तुभ आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. संघ अडचणीमध्ये आहे. सिद्धू कोळीवरती भरपूर जबाबदारी असेल या खेळाडूवरती. याही खेळाडूने अनेक विक्रम आपल्या नावी केलेले आहेत. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. कौस्तुभ आलाय बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या बॉलवरती साहिल दिवेकर सारखा मोठा मासा जाळ्याला अडकलाय. इथे खोलात टाकण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्रास खेळलाय. ऑफ साइडला बॉल चाललाय. मिड ऑफला प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफला बॉल चाललाय. सिंगल वेगाने कन्वर्ट होते. सिंगल बरोबर प्रियदर्शनी 11 बेलापूर या टीमचं खातं ओपन झालंय आणि कौस्तुभ यांचं खातं ओपन होतोय. धाबांचा श्री गणेश होतोय. 4 ओव्हरची मॅच आपण पाहू शकाल. खैरने टीमने मागील मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स केलाय. एका हाती किल्ला लढलाय. कमबॅक करावं लागेल. एका बाजूला सेर तर एका बाजूला सव्वा सेर. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वीप केलाय. बॉलर आहे. फिल्डर धावताय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल वेगाने चाललाय. टप्पा 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 बॉल सीमा पार. टप्पा 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 बॉल आर पार सीमा रेषा पार. आलाय चौकार. फटकाला जवाबे. अखेरच्या मुवमेंटला या खेळाडूवरती जबाबदारी आहे. भरपूर जबाबदारी असेल. होळीमध्ये होळी प्रीमियर लीग झाली, याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज, अनेक मॅन ऑफ द सिरीजचा किताब या खेळाडूने जिंकलाय. बेलापूर गावाचा एक परफेक्ट बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. कमबॅक करावं लागेल. साहिल दिवेकर परतलाय शून्यावरती.
5 धाबा धावफलकावरती. बॉल तयार. यावी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक धावताय पळताय, परंतु पाहू शकाल इथे काळजी घ्यायची, परंतु बॉल अडवलाय. उष्णतेचं तापमान पाहू शकाल, तापमान भरपूर आहे, उष्णतेचं वातावरण आपण पाहू शकाल आणि त्याच्यात आपण हा सामना पाहत आहे. सर या बॉलवरती धावा किती आहेत? पंच परमेश्वर 3 धावा वेगाने काढलेल्या आहेत. यस, 3 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. 8 या आकड्यावरती. तर सन्माननीय योगेश शेठ, आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत या क्रीडानगरीमध्ये. योगेश शेठ पाटील. 8 धावा धावफलकावरती. कमबॅक करावं लागेल. बॉल तयार. ओव्हर द विकेटने इथे फुल टोस बॉल आहे. मोठा फटका मारायचा आहे. मिड ऑफला चाललाय. इथे पाहू शकाल कलेक्शन करा. ओ माय गॉड, अति घाई संकटामध्ये नाही. कधी बॅटर सुटलाच होता की काय? तेवढ्यातच क्षेत्ररक्षण खराब. हे क्रिकेट आहे मित्रांनो, ही क्रिकेटची खरी भाषा आहे. प्रेशर, दडपण या सर्व काही गोष्टी असतात मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला सावरायचा असतो. थोडी बॅटरनं चुकी केली, त्याच्यामध्ये कॉलिंग थोडंसं चुकलं, तेवढ्यातच क्षेत्ररक्षणाचं कॉलिंग आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर पहिलं पाहताय. पॉवर प्लेचं सत्र मैदानामध्ये सुरू आहे. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 9 धावा धावफलकावरती आहे. 1 विकेटचं नुकसान झालंय. साहिल दिवेकर परतल्यानंतर टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती आहे. ओव्हर द विकेटने बॉल तयार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु काय घडलंय? यस, अपील मध्ये उत्साह पहा. अपील भरपूर उत्साहाने, प्रचंड उत्साह होता पंचांकडे, परंतु निर्णय थोडासा पेंडिंग ठेवला गेलाय. यस, बोट आकाशावरती जावं लागेल. सिद्धू कोळीला परतीचा प्रवास करावा लागेल. आणखीन 1 विकेट. दुसऱ्या विकेटचं बंधन. फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 9 वरती 2 विकेटचं नुकसान झालंय. प्रियदर्शनी 11 बेलापूर टीम आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना पाहताय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. स्वप्नील ठाकूर आलाय बॅटिंग करण्यासाठी. आणखीन एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. चला फास्ट खेळायचंय. आझाद 11 खेरणे टीम. चला कैफ अँड कंपनी, हनीफ भाई अँड कंपनी. चला फास्ट खेळायचंय, वेग घेऊ नका. सेकंड ओव्हर मध्ये आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये कैफ आलाय. सेकंड ओव्हर मध्ये वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर याही खेळाडूने खेरणे प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. कैफ आलाय सेकंड ओव्हर मध्ये. कैफ यांचा पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती फटका फसलाय. कामरान त्या खाली आहे. या कामरानकडे भरपूर मोठा अनुभव आहे क्रिकेटचा. टिपलाय झेल. आणखीन 1 विकेट. फलंदाज बाद. कस्तुबला परतीचा प्रवास करावा लागेल. आणखीन 1 विकेट. चला नेक्स्ट मॅच साठी मी अनाउन्समेंट करतोय. उत्कर्ष दिवा त्यांच्या विरोधामध्ये जय बालाजी रबाळे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आम्ही घेणार आहोत, याची दक्षता आपण घ्या.
उत्कर्ष दिवा आणि जय बालाजी रबाळे टीम दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आम्ही घेणार आहोत, त्यामुळे तुम्हाला लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची. चला 9 धावा धावफलकावरती विनायक झेंडे आलाय बॅटिंग करण्यासाठी. चौथ्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. येस, इनाईट नंबर 5 मध्ये 3 विकेटचं नुकसान झालंय. विनायक झेंडे मैदानामध्ये आलाय. कैफनं सफलता प्राप्त करून दिली आपल्या टीमला. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होते. कमबॅक केलाय, इम्प्रेस केलाय या खेळाडूने, प्रभावित केलाय. इथे वाव, काय बात आहे, काय बॉल हाताळला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय, आणखीन एक विकेट. काय बॉल हाताळला यार, काठी काढली जाते. विनायक झेंडेला समजला देखील नाही आहे. बॉल यष्टांवरती आदळलाय. आणखीन एक विकेट फलंदाज बाद. काय बॉलची पिचिंग होते. वाह, सुपर्ब गोलंदाजी यार. बॅटची कडा घेतल्यानंतर सरळ यष्टांचा वेध घेतलाय. कॉट ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट इथे होतोय. तब्बल 164 देशांमध्ये या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट घर बसला प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचंही आम्ही स्वागत करतोय. बॉल पुन्हा एकदा तयार. नवीन फलंदाज राकेश आलेत. येथे आल्या पावली पहा. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट आहे, व्यावसायिक क्रिकेट पाहू शकाल. थ्रो खराब होता. स्वप्नील ठाकूर बोलताय सिंगल बस झाली आहे. सिंगल वर तुम्हाला समाधान मानायचं, हे क्रिकेट आपण पाहत आहे. थ्रो खराब, कॅल्क्युलेटेड क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट सध्या क्रीडांगणावरती पाहत आहे. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाते. एकेरीच्या मदतीने आता टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. 10 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर आहे. 10 धावा धावफलकावरती. स्वप्नील ठाकूर वरती जबाबदारी असेल. टीमचा संघनायक लिडिंग फ्रॉम द फ्रंट. संघाला घेऊन चालावा लागेल. इथे मोठा फटका मारण्याचा मानस, परंतु बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषाणकी क्षेत्र तिकडे आहे. 1 रन मिळते. 1 रनच्या बरोबर टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 धावा. त्याचबरोबर लेजंड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, सन्माननीय आदरणीय संदीपजी म्हात्रे इथे आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. 40+ गेले अनेक वर्ष क्रिकेटवरती सातत्याने प्रेम त्यांचा राहिला आहे आणि सध्या ते उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं या क्रीडांगणावरती. 11 झालेत. ओव्हर नंबर 2 आपण पाहू शकाल. इथे पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने हलक्या हाताने ढकललाय. कॅल्क्युलेटेड क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट आपण पाहत आहे. सॉफ्ट हँडने ढकललाय, खोलात टाकण्याचा प्रयत्न. कॅल्क्युलेटेड क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट आपण पाहू शकाल. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स हे असायलाच पाहिजे. आपण सध्या पाहू शकाल. सिंगलला डबलला मोठ्या प्रमाणामध्ये महत्व स्वप्नील ठाकूरच्या माध्यमातून दिलं जाते. 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 12च्या घरामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 12 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 9. कैफने कमबॅक केलाय. काय गोलंदाजी होती यार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, परंतु इनसाइड आउट केलाय. फटका खाली फिल्डर आहे. लाजवाब झेल टिकलाय. आणखीन एक विकेट. कैफने या ओव्हरमध्ये विकेट घेतल्या 3. काय गोलंदाजी केली आहे, लाजवाब.
नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋषी म्हात्रे आलाय बॅटिंग करण्यासाठी. ऋषी म्हात्रेसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठचे 3 षटकार जर ठोकले तर 2222 रुपयाचं पारितोषिक विराज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दिलं जाईल. बेलापूर गावाचा पहिला बायकरमॅन म्हणून ज्याची ओळख आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 झालेत. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. बेलापूर गावाचा एक लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणून ज्याची ओळख आहे, ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्या टीमला घेऊन चालतोय. कमबॅक करावं लागेल. धावा काढाव्या लागतील. 2 षटकांचा खेळ ते संपलाय. 12 झालेत. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी परिवर्तन झालंय. तौसिफ आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. तौसिफ ॲज अ ओव्हर नंबर 3 मध्ये तो आलाय बॉलिंग करण्यासाठी. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. तौसिफ यांचा पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर आहे असं पंच म्हणतायत. पंचांनी हात केले समांतर. यावी बॉल आहे अवांतर. व्हाईट बॉलची ते सांगता होते. व्हाईट बॉल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते. इथे फुलटोस बॉल आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. सिंगल मिळते. स्वप्नील ठाकूरला घेर वाढवावा लागेल. धावा येत नाहीये. धावा काढाव्या लागतील. प्रियदर्शनी 11 बेलापूर टीमच्या बॉलिंगच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलात, जवळपास 35 ते 40 धावा जरी झाल्या तरी देखील फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो. धावा काढाव्या लागतील मित्रांनो. स्वप्नील ठाकूरला आपला घेर वाढवावा लागेल. सिंगल मिळते. सिंगलला टीमची धावसंख्या पुढे जाते. 14च्या घरामध्ये 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा. इथे मोठा फटका मारायचा. डीप मध्ये बॉल झाला अलॉंग द ग्रास. फिल्डर येणार, बॉल पकडेल. चांगली फिल्डिंग तिकडे होते. क्षेत्रक्षणाचा प्रात्यक्षिक काय फिल्डिंगचं फॉर्मेट आपण पाहत आहे. आझाद 11 खेरणे टीम अगदी सकाळी 10 वाजता उपस्थित झाला हा संघ. हनीफ भाई अँड कंपनी. हनीफ भाई असेल, त्याच्याबरोबर आपण पाहत आहे कामरान अँड टीम. आपण सध्या पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये चांगलं क्षेत्रक्षण त्यांच्या माध्यमातून होतोय. सिंगल नंतर 15 धावा. आता बॅटिंग करण्यासाठी ऋषी म्हात्रे आलाय. ज्या खेळाडूने 1 बॉल मध्ये 6 धावा होत्या, त्या धावा चेस करण्याचा विक्रम या मैदानामध्ये केलाय. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गतीला बीट केलाय. गतीनं बीट केलाय यार. पडल्यानंतर बॉलनं काटा बदललाय. चेंज ऑफ द पेस. विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होते. इथे कमी गतीचा बॉल आहे. मोठा फटका मारायचा. मिडॉनला प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग तिकडे होते. हनीफभाई आपण पाहू शकाल. लहान मुलांना घेऊन हनीफभाई सातत्याने खेळत असतात. आपण पाहू शकाल अनेक युवा खेळाडूंना संधी ते देतात. त्याच्यानंतर हे प्लॅटफॉर्म आपण पाहू शकाल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते. 16च्या घरामध्ये 16 झाले. धावफलकावरती धावा आपण पाहताय. धावा येत नाही आहे. स्वप्नील ठाकूरला आपला घेर वाढवावा लागेल. एखादा मोठा फटका मारावा लागेल. संघर्षाची पराकाष्ठा, प्रयत्नाची पराकाष्ठा भरपूर करतोय. बॉल तयार. यस, इथे हेलिकॉप्टर उडवलाय परंतु फटका फसलाय. कामरान त्या खाली आहे. क्या बात आहे. कामरानने या स्पर्धेमध्ये मला वाटतं हा 3रा झेल टिपलाय. फलंदाज बाद. स्वप्नील ठाकूर गॉन गॉन गॉन. आणखीन एक विकेट. सोळा धाबा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय गोलंदाजी होती यार. योग्य टप्प्यावरती होते. आपण पाहू शकाल कधी तौसिफ, कधी कैफ, कधी इंदल. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आपण पाहू शकाल. योग्य टप्पा. आपल्याकडचा जो लाईन, आपल्याकडचा जो रिदम आहे, आझाद 11 खेरणे टीम बॉलिंगच्या जोरावरती अगदी प्रभावित केला आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर मध्ये. बॉल तयार. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. रिषभ आलाय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कव्हरला खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आहे. गॅप मधून बॉल फरार. क्या बात आहे. रिकाम्या जागा भरा, गाळलेल्या जागा भरा. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. या अपूर्ण मैदानामध्ये अगदी सुईमधून धागा कसा काढावा, बॉलला गॅपमधून बॉल कसा काढावा, हे सध्या क्रीडांगणावरती आपण पाहू शकाल.
3 षटकांचा खेळ संपला 20 धावा धावफलकावरती 3 ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर 20। छह विकेट के नुकसानों में 6 विकेटचं नुकसान इथे झाले आणि 20 धावा धावफलकावरती आहे। आता ओव्हर नंबर 4 अखेरचा स्पेल हाताळण्यासाठी स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट मिस्टर कैश आलाय। मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आपल्या बॉलिंगच्या जोरावरती या खेळाडूने जिंकले, काय गोलंदाजी केली होती। कैश आलाय ओव्हर नंबर 4 भैरवीचे षटक हाताळण्यासाठी अखेरच्या ओव्हर मध्ये कैश आलेले आहेत। कैशांचा पहिला बॉल गती कमी केली आहे, पहिला बॉलला मोठा फटका मारायचा प्रयत्न, हनीफबाई त्याखाली फिल्डिंग कमालीची होते, सिंगल बी ते सिंगलने टीमची धावसंख्या 21 21 धावा। चला नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आम्ही करणार आहोत। टीम रबाळे उत्कर्ष दिवा टीमचे संगनायक इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आम्ही करणार आहोत, याची दक्षता आपण घ्या। इथे कमी गतीचा बॉल आहे, पुन्हा एकदा मिडॉनला चाललाय, सिंगल कन्वर्ट होते, कमालीची फिल्डिंग होते, कमालीचं कलेक्शन आपण पाहत आहे। क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे तो अप्रतिम राहिला आहे। संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी खेळणे टीमने केली आहे, फिल्डिंगचा फॉर्मेट देखील लाजवाब त्यांचा राहिलाय। सिंगल डबलचं क्रिकेट आपण पाहताय। 22 झाले, 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये। 22 धावा धावफलकावरती आहे, एखादा मोठा फटका मारावा लागेल। इथे फुल टॉस बॉल आहे, मोठा फटका मारायचा आहे, इथे पाहू शकाल, परंतु अगदी नोमॅन लँड मध्ये लँड झालाय। फिल्डिंग तेवढ्याच ताकदीची होते, कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहताय। दोन धावा देखील पूर्ण वेगाने कन्वर्ट होते। चला उत्कर्ष दिवा टीमचे कॅप्टन उत्कर्ष दिवा इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आम्ही करणार आहोत। उपस्थित नसाल तर समोरच्या उपस्थित टीमला टॉस विजयी घोषित केले जाईल, याची दक्षता आपण घ्या। काही कठोर नियम आहेत मित्रांनो, नोव्हेंबर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर काही बदल झालेत आणि त्याच्या नियमाचं पालन सातत्याने आता होतोय। इथे फुल टॉस बॉल आहे, नो बॉल आहे, पाहू शकाल डगआउट मधून पहा, अगदी टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज। नो +2 3 धाबा इथे मिळते, 3 धाबा इथे वेगाने कन्वर्ट होताना दिसत आहे। नो बॉलची सांगता होती, उघड्या डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट, ही स्पर्धा आहे सुपर हिट। आपण पाहू शकाल आई गोवर्धनी माता चषक 2025 चा महासंग्राम बेलापूर गावाच्या मानाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहताय। 27 धाबा धावफलकावरती आहे, फ्री हिटची संधी आहे। मागील मॅच मध्ये देखील ऋषीने नो बॉल वरती तो चढवलेला हल्ला कोण विसरेल, आता देखील फ्री हिटची संधी आहे, उघडा डोळे पहा नीट, ही स्पर्धा आहे सुपर हिट, पुढचा बॉल आहे फ्री हिट। सुपर हिटची संधी मिळते, फ्री हिटची संधी आहे, बॉल तयार, आक्रमण करावं लागेल। इथे पहा, पाहू शकाल अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न, परंतु बीट केलाय, रन मिळणार नाही। ऋषी म्हात्रेला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये। 4 बॉलचा इथे खेळ संपलाय, 27 धावा। आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 27 धावा धावफलकावरती कमबॅक करावं लागेल, एखादा मोठा 27 झाले, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक। आता व्हाईट बॉलची सांगता होते, पंचांनी यावी समांतर हात केलेले आहेत, परंतु बॉल आहे अवांतर। व्हाईट बॉल न टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते। चला उत्कर्ष दिवा टीमचे कॅप्टन, हा तुम्हाला माझा शेवटचा कॉल आला असेल, तुमचं स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये। दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहे, तुमचं स्वागत आहे। दोन्ही टीम शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी। 28 झालेत, 4 बॉलचा इथे खेळ संपलाय। कमी गतीचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर उडवायचा होता, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर आहे, बॉलने घेतला विकेट किपरचा वेध, ऋषी म्हात्रेला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये। शेवटचा बॉल, 28 धावा धावफलकावरती आहे।
बॉल पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर आहे. टिपलाय झेल. आणखीन एक विकेट. लॉंग ऑफला पाहू शकाल चांगल्या रीतीने झेल टिपलाय फलंदाज. आणखीन एक विकेट. ऋषी म्हात्रेला परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला डाव इथे संपलेला आहे. आझाद 11 खैरने टीमने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 28 झालेत. 29 करायचे आहेत. 29 धावा कशा रीतीने चेस होणार, कशा रीतीने डिफेंडिंग होणार, तोपर्यंत आपण जाऊया थोड्या वेळासाठी टॉस बॉक्स मध्ये. तर बेलापूर गावाचे एक 40+ क्रिकेटर, लिजंड क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे, गेले अनेक वर्ष सातत्याने क्रिकेटवरती प्रेम दिलेले असे संदीपजी म्हात्रे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही टॉस करतोय. उत्कर्ष दिवा आणि जय बालाजी रबाळे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. टॉस इथे होतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण पाहू शकाल. स्पर्धा साता समुद्रा पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकाल. टॉस इथे झालाय आणि टॉस जिंकलाय रबाळे टीमने. इथे टॉस जिंकलाय जय बालाजी रबाळे आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांचा राहील असं त्याने सांगितलंय. नेक्स्ट मॅच तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहे. 29 धावाचा पाठलाग कशा रीतीने चेस होणार, 29 धावा कशा रीतीने वाचवल्या जातील, या सगळ्यांची माहिती मित्रांनो. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आहे. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल असे या मॅचची पूर्ण कहाणी ऐकवण्यासाठी जाऊया या मॅच मध्ये पुन्हा एकदा. निसर्गाच्या नियमानुसार माझ्याही आवाजामध्ये करतो परिवर्तन. या मॅचची कहाणी आमचे जवळचे मित्र हर्षदजी मडवी सर यांच्या जुबानी. या मॅचची कहाणी व्हॉइस ऑफ नवी मुंबई हर्षदजी मडवी सर यांच्या जुबानी. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला उदय भोईर, योगेश पाटील आले त्या ठिकाणी. पहिल्या इनिंगमध्ये 28 धावा बनले, 29 टार्गेट. तत्पूर्वी खूप खूप धन्यवाद. राहुल राठोड यांचा आवाज आपला ऐकायला मिळाला. रनिंग कॉमेंट्री एक चांगला युवा समालोचक वाशेगावच्या माध्यमातून आज नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आपली समालोचक म्हणून जागा बनवतोय. आपण करूया त्याचं सहर्ष स्वागत. 3 दिवस तोही या स्पर्धेमध्ये आमच्यासोबत जोडून राहणार आहे. यानंतर होणारा सामना आपल्या भेटीला येतो उत्कर्ष दिवा आणि त्यांच्या विरुद्ध जय बालाजी रबाळे. टॉस जिंकला रबाळे टीमने आणि टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. उत्कर्ष टीम आपल्याला बॅटिंग करायची. 5 ओव्हरची मॅच असेल आणि ही मॅच असेल 4 ओव्हरची. सामना होते सुरुवात. पहिला बॉल साहिल दिवेकर तयार होते बॉलिंग ट्रॅकवरती. आई गोवर्धनी माता चषक 2025 दिवस पहिला मॅच नंबर 3 दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्या भेटला येतोय. लेट्स बिगिन. पंचांचा ग्रीन सिग्नल आला. सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. धावा चेस करायच्या 29. 24 बॉल 29 ची आवश्यकता आहे. सलामीची जोडी फैसल आणि कैफ मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल एज घेऊन सरळ बॅटरच्या पायावरती आदळतोय. पहिला बॉल डॉट. पहिल्या मॅच मध्ये खरं तर कैशने मॅन ऑफ द मॅच घेतली. 7 धावा खर्च करून 3 विकेट त्याने मिळवल्या होत्या. आणि त्याही व्यतिरिक्त फैसलचं आपण कौतुक करूया ज्याने 26 धावा एक स्वतःच्या बॅटमधून
उभ्या केल्या गेल्या होत्या, पण तो सुरुवातच खरं तर डळमळीत करून दिली होती आप्पा स्ट्रायकर टीमला. साहिल दिवेकर तयार. ओ यावेळेस पहा थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी विनायक आहे. एक रन पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 इथे मात्र मिळतील. 2 धावेने खातं खोललंय आझाद 11 खेरणे टीमने. आज अगदी वेळेत ते या स्पर्धेसाठी पोहोचले. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर सेकंड बॉलवरती 2 धावा पूर्ण केल्या. साहिल दिवेकर पुन्हा एकदा तयार आहे. स्वीप करायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाहीये. अचूकता, भेदकता या दोन्ही गोष्टींचा मारा साहिल दिवेकरकडे असला आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. आज खरं तर कौस्तुभ मात्रेची बॅट चालली नाहीये आणि त्यामुळे धावा थोड्या कमी देखील होताना पहा. साहिलची देखील बॅट आज चालली नाहीये जशी हवी तशी. आणखीन एक बॉल वेगाने बीट करून चाललाय. ॲक्युरेसी भरपूर चांगली आहे साहिल दिवेकरकडे. एकाच टप्प्यावरती चांगला बॉल फिरवण्याचं धाडस करतोय आणि हे असायला हवं. प्रत्येक बॉलरकडे ही गोष्ट असायला हवी आणि ही प्राथमिक बाब आहे. तुमच्याकडे जर टप्पा अचूक आहे तर त्या टप्प्यावरून तुम्ही बॉल कोणत्या बाजूला वळवताय हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये वरती चढवलाय, फिल्डर धावतायत बॉलच्या मागे, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. रन मिळतील 4 आणि साहिलच्या ओव्हरमधला हा पहिला चौकार. चौकाराला टीमची धावसंख्या झाली आहे ती 6 वरती. अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरमधील. 1 लास्ट बॉल टू गो. फैसल मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ज्याने पहिल्या मॅचमध्ये 26 धावांचं बहुमूल्य नॉटआउट योगदान दिले आपल्या टीमसाठी, तोच खेळाडू पुन्हा एकदा इन ॲक्शन. ही मॅच संपवण्याचं तो धाडस करेल का? 6 धावा तर आल्यात पहिल्या 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरमधील अजूनही शिल्लक आहे. 29चं टार्गेट, 23 बनवायच्याच अजून 19 बॉलमध्ये. आई का गोवर्धनी माता चषक 2025 टेरेस ग्रुप एकविरा 11 आणि प्रियदर्शनी बेलापूर यांच्या माध्यमातून आयोजित केली स्पर्धा. उचलून खेळायचा होता, बॉल हवेमध्ये, सिद्धू कोळी बॉल खाली. फैसलची विकेट मिळाली, ही महत्वाची विकेट होती. आता काहीसं दडपण मात्र कमी होताना पाहायला मिळणार आहे, कारण फैसल जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा आहे तोपर्यंत मात्र डोकेदुखी होती आणि ही डोकेदुखी साहिल दिवेकरने आपल्या गोलंदाजीतून आणि त्याचबरोबरीने सिद्धू कोळीने आपल्या फिल्डिंगमधून बाजूला काढली आहे. चला सुरू करा, सामना सुरू करा. 6 बॉलमध्ये पहिल्या 6 धावा आल्यात. 1 विकेट फैसलची, ती महत्त्वाची विकेट होती. काही अजूनही मैदानावरती आहे, त्याला स्ट्राईक मिळालेली नाही आहे, परंतु त्या दरम्यान कामरांचं मैदानावरती आगमन झालेलं पाहायला मिळते. थोडं फास्ट खेळा, टाईमपास नका करू प्लीज. यजमान संघ विनंती आहे प्रियदर्शनी बेलापूर, कारण अजून आपल्याला जवळजवळ 4 मॅचेस खेळवायचे आहेत.
चला चालू करा प्लीज. साहिल कौस्तुभ मॅच चालू करा प्लीज. अठरा बॉल मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 18 बॉल 23. स्ट्रायकिंग एंडकडे कैफ आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलाय स्वप्नील ठाकूर ऑन टू द बॉलिंग मार्क. चला स्वप्नील स्टार्ट करा प्लीज. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरमधील कैफसाठी. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. वाईड आहे. पंच वळतात आमच्याकडे सांगतात हा वाईड. अतिरिक्त धाव येते मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. स्वप्नील ठाकूर काहीसा नाराज या निर्णयावरती दिसून आला. काही त्याच्या मुद्रा चेहऱ्यावरचे हावभाव मात्र स्पष्ट होते. परंतु बॅटरला माहीत होतं बॉल सोडून देणं हेच खरं तर आपल्यासाठी लाभदायक राहील आणि तेच घडलं. वाईड बॉल मिळाला. 7 धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्डवरती. इथे देखील खोला टाकला बॉल परंतु इथे परफेक्ट आहे बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न यशस्वी झाला आणि ही गोलंदाजी खरं तर प्रभावित करून जाईल स्वप्नील ठाकूर. ही मॅच त्यांच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वाची उल्लेखनीय कामगिरीच तुम्हाला चमकदार बनवते. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. गॅपमध्ये ऋषी मात्रेने बॉल अडवलाय. 2 तर झाल्या. तिसरी होईल का? परंतु काय घडते? तिसरीसाठी पलटलेत आणि 3 मिळाल्यात. साहिल त्या ठिकाणी होता. साहिल दिवेकर बॉल पकडताना भरपूर वेळा जगलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि तोपर्यंत 3 धावा यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केल्यात. कामरान आणि कैफ मैदानाच्या आतमध्ये खेळणे आझाद 11 टीम मधून. स्वप्नीलचा पुढचा बॉल. कामरानसाठी लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि लेफ्ट हँडेड बॅटरसाठी वेगळी रणनीती फिल्डिंगच्या माध्यमातून आपल्याला फील्ड प्लेसमेंट ही असताना पाहायला मिळते. राऊंड द विकेट तयार आहे. स्वप्नील आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. हा 3रा बॉल या ओव्हरचा. जास्त वेळ फिल्डिंगमध्ये घेऊ नका प्लीज, विनंती आहे. सातत्याने ही गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इथे देखील पहा कमालीचा बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. गती कमी केली होती यावेळेस. बॉल थोडा मागे ठेवला होता. वळवलं, थोडंसं बाहेर जाण्यास प्रवृत्त केलं आणि डॉट बॉल मिळाला आहे. हेच खरं तर मोटिव्ह आहे. प्रत्येक बॉलरला हेच वाटतं की बॉल जेवढे जास्तीत जास्त डॉट निघतील तेवढं चांगलं आहे. कारण विकेटच्या शोधामध्ये बऱ्याच वेळा मोठे फटके बॉलर खाऊन बसतो. आतापर्यंत 3 बॉल झालेत. 4 धावा त्याने खर्च केल्या. तिथे देखील पहा पुन्हा एकदा शिफ्ट होण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तर केला गेला परंतु स्ट्राईकवरती पुन्हा आणले ते कैफला. आणि कैफ एक उत्तम ताकदीचा खेळाडू आहे. नेहमीच पाहिले कैफला ओपनिंगमध्ये येऊन चांगली बॅटिंग फैसल सोबत करणं तो पसंत करतो. कामरानला आता मात्र खरं तर 1 डाऊनसाठी इन्व्हाइट केलं गेलं आहे. जो कामरान एक वेळ ओपनिंगला सलामीच्या जोडीमध्ये दिसायचा तोच आता 1 डाऊनला पाहायला मिळतोय. कारण नवीन नवीन येणारे यंगस्टर जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना प्रमोट करणं हे प्राथमिक कर्तव्य एखाद्या टीमचं. बॉलर तयार. स्वप्नील ओव्हर द विकेट. ओ यॉर्कर लाईनचा बॉल. समोर फक्त दिशा दिली आहे. सिली पॉइंटमध्ये शंकर आलाय वेगाने बॉलवर. सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाताना आपल्याला पाहायला मिळते ती 12 वरती. अजूनही 17 बनवायच्या आहेत. या ओव्हरचा अजूनही विचार जर केला तर शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 13 मध्ये 17 धावेंची आवश्यकता आहे. 13 मध्ये 17 बनवायच्या आहेत. मागच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण थोडंसं दृष्टिक्षेप टाकूया. कामरानसाठी हा बॉल पुढचा स्वप्नीलचा. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. हाही आलाय डॉट आणि त्यामुळे जावं लागेल. या ओव्हरची समाप्ती. चला टीम मीटिंग नको प्लीज, विनंती आहे बेलापूर टीमला. टीम मीटिंग घेऊ नका, वेळ जास्त झाला. 12 बॉल 17ची गरज आहे. येणारे 12 बॉल 17 धावांची आवश्यकता. 12 रन झाल्यात. 29 टार्गेट आहे. त्यामुळे उर्वरित 12 बॉलमध्ये 17 धावा बनवायच्या आहेत.
आझाद 11 खेरणे टीमला जबाबदारी आता कोणाच्या खांद्यावर असेल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं. चिंता या ठिकाणी दोन्ही टीमची वाढली आहे. बेलापूर सीबीडी विभागातील हे एक सुसज्ज मैदान खरं तर बेलापूर गावासाठी राखीव राहिलं खरं, परंतु 180 डिग्रीमध्ये आज या स्पर्धेत अनेक संघ खेळताना पाहायला मिळतात. या मैदानावरती अनेक संघांनी आपापल्या प्रतिष्ठापणाला लावून खेळलेत, लढलेत आणि जिंकलेत देखील. हा विभाग म्हटलं तर सातत्याने चर्चेत राहिलेला विभाग आहे सीबीडी, सेंट्रल बिझनेस डिपार्टमेंट म्हणून याची ओळख आहे. कारण जर सीबीडीमध्ये विचार केला तर प्रत्येक शासकीय, केंद्र शासकीय संस्था आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मैदानाच्या लेफ्ट साईडला जर आपण पाहिलं तर कोर्ट देखील आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय, अर्थातच विनायक झेंडे. 12 बॉल 17ची गरज आहे. पहिला बॉल ओव्हर द विकेट. कैफसाठी बॅचे सिद्धू कडून झाली आहे चूक आणि त्यानंतर मात्र हे पाहू शकता आपण स्पष्ट नाराजी. बॉलिंग तयार. बॉलर विनायक. हाई बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न. पॉइंटमध्ये शंकर त्या ठिकाणी थोडासा धडपडतोय, चाचपडतोय या बॉलसाठी. पहिले 2 बॉल सिंगल आलेत. कामरान आला स्ट्राईक वरती. मॅच अजूनही ऑन आहे. 12-17ची आवश्यकता होती. 10 आता 15 पाहिजे. 10 बॉलमध्ये 15 बनवायचे. सामना जिंकण्यासाठी बेलापूर टीम सहजासहजी हा सामना मात्र सोडू शकत नाही. जय बालाजी टीम, आपण टॉस जिंकलेला आहे. जसा हा सामना संपेल आपण फिल्डिंग लावून घ्यायचंय. क्षणाचाही विलंब न करता आपल्याला सामना सुरू करायचा आहे. यानंतर चला प्लीज, फिल्डिंगला जास्त वेळ घेतला जातो बेलापूर टीमकडून. विनायक तयार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर कामरानसाठी. आई बॉल आतमध्ये येणारा बॉल होता, मागे चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. इथे थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, परंतु हरकत नाहीये. एक धाव इथे मात्र मिळते. टीमची टोटल सिंगलने पुढे जाते. धावसंख्या झाली आहे 15. 15 ऑन द बोर्ड. 14 पाहिजे. प्रत्येक बॉलवरती सिंगल येते, ही महत्त्वाची बाब आहे. कारण मोठे फटके चालत नाही आहे. सिंगल डबलचा खेळ तुम्हाला चालवावा लागेल जोपर्यंत चेस तुमचं पूर्ण होत नाही. जे ड्रीम चेस आहे 29 धावांचं, ते 29 धावा जोपर्यंत तुमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धावा तुमच्या बॅटमध्ये येणं महत्त्वाचं. मग त्या धावा कशा येतात हे महत्त्वाचं नाही. विनायक झेंडे तयार ओव्हर द विकेट बॉलिंगसाठी. आणि समोर असणारे कैफ, याला देखील बांधून ठेवले. खेळाडूला उचलून खेळायचा होता. नो बॉलचा इशारा येतोय, त्यावरती सिंगल. आवश्यकता होती का या क्षणाला? कारण चांगले बॉल पडत होते आणि अशा परिस्थितीमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अंगाशी आलाय. नाराज आहे टीम संपूर्ण या बॉलवरती. एक धाव मिळाली, एकासोबत एक बोनस मिळाली. टीमची टोटल 2 ने वाढते. धावा झाल्या 17. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 9 बॉल 12 करायचे आहेत.
कैफला आता सुवर्ण संधी असेल, फ्री हिटची संधी इथे मात्र उपलब्ध झाली आहे. विनायक काय करेल या बॉलवरती हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. हेच घडतं ज्यावेळेस सिंगल डबलचं क्रिकेट सुरू असतं, तेव्हा मात्र अशा पद्धतीच्या गोष्टी. उचललाय बॉल आणि पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय, कडक फटका होता. विनायक झेंडेच्या गोलंदाजीवरती आलेला हा षटकार आता खेरणे टीमला टाळ्या वाजवण्यास भाग पाडते. आणि जोपर्यंत मोठे फटके येत नव्हते हनीफभाई थोडेसे डिप्रेस दिसत होते, आता मात्र त्यांचा आनंद खुललाय. षटकार आलाय, कडक फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय विनायकचा तो बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून टाकण्याचा प्रयत्न. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता आणि मिड विकेटच्या वरून त्या बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. काऊ कॉर्नर होतं क्षेत्र. 6 धावा मिळाल्या, कडक फटका होता. धावसंख्या झाली आहे या षटकाराच्या मदतीने 23. अजूनही 6 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. इथे देखील पहा मागे फिल्डर होता, परंतु त्या फिल्डरचा उपयोग होत नाहीये, नाराज आहे. खरं तर एकतर पहिली गोष्ट तर नो बॉल टाकला, त्याच्यावरती एक बोनसची रन गेली आणि फ्री हिटच्या बॉलवरती षटकार खाल्ला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील टाकण्यासाठी सज्ज असेल विनायक कैफसाठी. इथे देखील ड्राईव्ह करायचा होता, बॅटची एज, बॉल मागे चालला, सिंगल आली. टीमची टोटल आता झाली आहे 25. फक्त 4 पाहिजे, 6 बॉलमध्ये 4 रोखायच्या. जबाबदारी आहे. काय वाटते नेमकं या मॅचमध्ये काय घडामोडी होतील? शेवटच्या ओव्हरची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती असेल, कोणाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळी चालवली जाईल बेलापूर टीमकडून, हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. पहिले षटक हाताळलं होतं खरं तर साहिल दिवेकरने. धावा खर्च केल्या होत्या त्या ओव्हरमध्ये फक्त 6. त्यानंतर स्वप्नील आला, स्वप्नीलने देखील जवळजवळ 6 धावा खर्च केल्या. आणि या ओव्हरमध्ये विनायक झेंडे थोडासा महागडा ठरलाय. एकूण 13 धावा या ओव्हरमधून आल्यात. शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी आता मात्र दिली जाते. चार धाव्यांची गरज आहे. समोर कामरान लेफ्ट हँडेड बॅटर, बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होतोय सिद्धू कोळी. 6 बॉल 4 ची गरज. इथे कट केला बॉल, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना फिनिश. अभिनंदन टीम आझाद 11 खेरणे 2 सामने जिंकत त्यांनी केला या स्पर्धेतील सुपर 6 मध्ये प्रवेश. अभिनंदन. आणि हार्ड लक टीम प्रियदर्शनी बेलापूर. आम्ही पहिल्याच सुरुवातीला सांगितलं होतं. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याने एक हाती उभं राहून हा सामना बनवला आणि जिंकून देखील दिला. 10 चेंडू 19 धावा ज्याने बनवल्या आणि 3 विकेट घेत कैफ ठरलाय मॅन ऑफ द मॅच. कैफ इज अ मॅन ऑफ द मॅच. चला कैफ या आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. कैफ कैफ 10 बॉल 19